नमस्कार, मी अशोक धानोरकर, शिवशाही पावभाजी पुलाव अँड चाट सेंटरमधून बोलत आहे। माझा ॲड्रेस आहे बीड बायपास, रेणुका माता मंदिर कमानीच्या आतमध्ये ताटे स्कूल, रेणुका माता मंदिराच्या समोर एन ए पटेल कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीनगर। माझ्याकडे पावभाजी आणि पुलाव अत्यंत चांगल्या क्वालिटीचे मिळतात। ते आत्ताच मी 1 महिन्यापूर्वी चालू केलेलं आहे। माझ्याकडे बाकीचे चाट आयटम आहेत, कटोरी चाट, दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ, दहीवडा इत्यादी आयटम अगोदरपासून 6 वर्षापासून माझं चालू आहे। पण पाणीपुरी आणि पुलाव मी आता अशातच चालू केलेला आहे, पण त्याला पण कस्टमरचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आपल्याला जर उत्तम प्रतीचा पुलाव आणि पावभाजी टेस्ट करायची असेल तर आपण एक वेळा नक्की शिवशाही पावभाजी पुलाव सेंटरला भेट द्या। मी मागील 6 वर्षापासून चाट, पाणीपुरी या व्यवसायात आहे, खाण्यापिण्याच्या व्यवसायात आहे। त्यामुळं स्वच्छता आणि क्वालिटी या 2 गोष्टीवरच भर देऊन मी पुढे चालत आहे। माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरचं आरोग्य कसं निरोगी राखता येईल आणि त्यातून त्यांना चांगली चव कशा पद्धतीने देता येईल याकडे माझा आधीपासून फोकस आहे। आणि मी स्वतः वेल एज्युकेटेड असल्यामुळं स्वच्छता, हायजीन काय असतं या गोष्टीचं परिपूर्ण भान ठेवून आमच्याकडे सर्व पदार्थ बनवले जातात। त्यामुळे आपण एक वेळेस आपल्या कुटुंबासोबत नक्की शिवशाही चाट आणि पावभाजी पुलाव सेंटरला भेट द्या। माझ्याकडे पाणीपुरी जी आहे ती अत्यंत हायजेनिक पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर पाणीपुरीला लागणारा तिखट पाण्यासाठी लागणारा पुदिना, कोथिंबीर हे सुद्धा माझ्याकडे आरोच्या पाण्यामध्ये धुवून वापरल्या जाते। गोड पाण्यासाठी, गुळाच्या पाण्यासाठी गावरान गुळ वापरला जातो आणि फक्त गुळ आणि चिंच मसाले हे बनवूनच माझं गोड पाणी बनतं। माझ्याकडे लहान मुलं 5-5 प्लेट गोड पाण्याच्या पाणीपुरी खातात। तसेच मोठाले वयस्कर लोक यांनासुद्धा एक आयुर्वेदिक पद्धतीचं जसं म्हणता येईल असं पाणी माझ्याकडे बनतं, घरगुती सगळे मसाले टाकून। त्यासोबतच माझ्याकडे कटोरी चाट बनतं, दिल्ली की मशहूर कटोरी चाट। हा आयटम इतक्या परिपूर्ण पद्धतीने दिल्ली स्टाईलमध्ये बनवतो आपण। सगळे छोले वगैरे सगळे मसाले, चटण्या, गोड चटणी आणि दही, त्याच्यावरती येणारं दही इतक्या उत्तम दर्जाचं वापरतो आम्ही। दह्यामध्ये एकही थेंब पाणी नसतं, घट्ट असं दही तुम्हाला कटोरी चाटवर खायला मिळतं। तो आयटम खाण्यासाठी स्पेशल माझ्याकडे उल्कानगरी, उस्मानपुरा, गुरु लॉन्स, देवळाई चौक, आयपा मंदिरपासून कस्टमर येतात। त्याच कस्टमरच्या प्रतिसादामुळे मी धाडस करून पावभाजी पुलाव हे आणखीन 2-3 आयटम त्यामध्ये ॲड केलेत। तशाच पद्धतीने स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने बनवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि कस्टमरचा पण त्याला उत्तम प्रतिसाद आहे। तर आपल्याला एकदा टेस्ट करायची असेल तर आपण नक्की एकदा भेट द्यावी, शिवशाही आईस्क्रीम पार्लर पावभाजी पुलाव सेंटर। त्यासोबतच पावभाजी पुलाव खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला जर काही तिखट वगैरे लागलं तर माझ्याकडे आईस्क्रीम पण आहे। दिनशाची मी रितसर फ्रँचायझी घेतलेली आहे। माझं दिनशाचं एक्सक्लुझिव्ह आईस्क्रीम पार्लर आहे। तिथे तुम्हाला आता भविष्यामध्ये सीझनमध्ये सिझलिंग ब्राउनी, मोचा फ्रॅपे, मँगो मस्ती, मिल्कशेक, ओरिओ मिल्कशेक हे सुद्धा सर्व भेटेल। आईस्क्रीम संडेज भेटतील बनवून। तर तुम्हाला सर्व पद्धतीचं एकाच जागेवरती खाद्यपदार्थ तुम्हाला टेस्ट करायचे असतील तर तुम्ही शिवशाही आईस्क्रीम पार्लर, चाट आणि पावभाजी पुलाव सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या। रेणुका माता मंदिर कमान, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर। मोबाईल नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसतच असेल। धन्यवाद।